दादर स्टेशनच्या बाहेर एक व्यक्ती इमारतीवरून उड्या मारताना दिसतोय। घटनास्थळी आता पोलीस दाखल झालेत आणि संशयित व्यक्ती एका बिल्डिंगवरून दुसऱ्या बिल्डिंगवर उड्या मारताना दिसतोय। घटनास्थळी पोलीस अग्निशमन पथक दाखल झालेले आहे। 2 तासांपासून संशयितेला पकडण्याचे काम सुरू आहे। ही व्यक्ती गतिमंद असल्याची माहिती मिळते आहे। आपण पाहतो या दृश्यांमध्ये दादर स्टेशनच्या बाहेर ही व्यक्ती एका बिल्डिंगवर छज्जावर चढू नये घटनास्थळी पोलीस दाखल झाले। संशयितेला पकडण्याचं काम सुरू आहे। या ठिकाणी पोलिसांचं पथक अग्निशमन दलाचं पथक दाखल झालेलं आहे। आपल्याला पाहायला मिळते एका बाजूला रेल्वे देखील उभी आहे। अगदी स्टेशनच्या जवळ असलेली ही इमारत आहे। त्या ठिकाणी रस्त्याचं काम सुद्धा चाललेलं दिसतंय आणि का नेमकी व्यक्ती वर चढलेली आहे या संदर्भात अजून काही कळलेलं नाहीये। मात्र ही व्यक्ती मनोरुग्ण असावी अशा प्रकारे एक माहिती कळती आहे। मनोज कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया मनोजकडून। मनोज, एक तरुण मुलगा दिसतोय हा दृश्यांमध्ये आणि इमारतीवर चढून बसलेला आहे। खाली अग्निशमन दलाचं पथक आहे, पोलिसांच्या कर्मचाऱ्यांचं पथक आहे। काय नेमकी घडामोड काय आहे ही? अगदी बरोबर आहे। गेल्या 2 तासापासून हा सगळा जो प्रकार सुरू आहे याची माहिती पोलिसांना मिळाली। पोलीस त्या घटनास्थळी पोहोचले। त्यानंतर अग्निशामक दलाला सुद्धा या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं आहे। हा युवक जो आहे तो एका इमारतीवरून दुसऱ्या इमारतीवर जात असल्याचं या ठिकाणी दादर पूर्वेची ही इमारत आहे असं दिसत आहे। पोलिसांनी समजावण्याचा सुद्धा प्रयत्न केला परंतु तो खाली उतरायला तयार नाही। अखेर अग्निशामक दलाला या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं आहे आणि ते सुद्धा या मुलाला खाली उतरवण्याचा प्रयत्न करतायत। परंतु मिळालेल्या माहितीनुसार हा मानसिक रुग्ण असल्याची माहिती मिळत आहे आणि त्याला खाली उतरवण्याचा प्रयत्न करत आहेत। परंतु हा युवक आहे कोण आणि कशासाठी हा इथे चढलेला आहे याचं कोडं पोलिसांना पडलेलं आहे। परंतु त्याला सुस्थितीत रेस्क्यू करण्याचं काम सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। तर बघ्यांची सुद्धा या ठिकाणी गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीतच या मुलाला सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठी पोलिसांसमोर आणि अग्निशामक दलासमोर मोठं आव्हान आहे। कारण जर त्याला व्यवस्थितरित्या बाहेर काढलं नाही आणि त्यांनी जर उडी मारली तर त्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो आणि त्यासाठीच आता पोलीस आणि अग्निशामक दल त्याच्याशी बोलून त्याला खाली उतरवण्याचा प्रयत्न करत आहेत। परंतु तो मानण्यास तयार नाही। एकंदरीतच आता पुढच्या काही मिनिटांमध्ये पोलीस त्या ठिकाणी पोहोचण्याची शक्यता आहे आणि त्याला सुरक्षितरित्या बाहेर काढण्याची शक्यता सुद्धा आहे। अगदी मनोज, नेमकं हे कुठे घडतं आहे? आता आपण ही थेट दृश्य सगळी प्रेक्षकांना दाखवतोय। शेजारी रेल्वे दिसते आहे। नेमके कुठली ही इमारत आहे? कुठे हा सगळा प्रकार सुरू आहे? दादर पूर्वेची ही इमारत आहे। अगदी स्टेशनच्या जवळच ही इमारत आहे आणि त्यावर हा जो युवक आहे हा चढलेला आहे। नेमका आता कशासाठी चढलेला आहे? हा मानसिक रुग्ण आहे का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे। कारण तो या एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी सतत हालचाल करत असल्यामुळे अग्निशामक दल असेल जे वरती जे वाहन आहेत अग्निशामक दलाचे ते वरती चढण्याचा प्रयत्न करतायत। परंतु त्यांनी उडी मारण्याची ऍक्शन केलेली आहे। त्यामुळे पोलिसांना आणि अग्निशामक दलाला सुद्धा अतिशय काळजीपूर्वक त्याचं रेस्क्यू करायचं असल्यामुळे कुठेही आतताईपणा झाला नाही पाहिजे यासाठी पोलीस सुद्धा अतिशय काळजीपूर्वक पाऊल उचलत आहेत। अग्निशामक दल सुद्धा काळजीपूर्वक पाऊल उचलत आहे। अगदी मनोज, म्हणावं तर ही उंची फार दिसत नाहीये, मात्र पोलिसांकडून पूर्ण प्रयत्न केले जातात त्याला कुठली इजा होऊ नये यासाठी। हा मुलगा हा तरुण काहीतरी संवाद तिथनं साधताना दिसतोय। तो काय म्हणतोय नेमका? त्याची मागणी काय किंवा तो काय बोलतोय नेमका? हिंदी बोलतोय, मराठी बोलतोय, कुठल्या भाषेमध्ये बोलतोय? तो तर बोलत असल्याचं पाहायला मिळतंय परंतु नेमकं काय संवाद होत आहेत पोलिसांसोबत ते सध्या मात्र कळत नाहीये। कारण पोलीस सुद्धा वरती आहेत, अग्निशामक दलाचे जवान सुद्धा आहेत। परंतु थोड्याच वेळात याची माहिती मिळू शकते की नेमकं त्याची मागणी काय आहे आणि तो कशासाठी या ठिकाणी आलेला आहे ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे। ठीक, आणि वरून आता रस्ते टाकण्याचं काम सुरू आहे, मात्र तो तरुण आता पुन्हा एकदा छज्जाखाली लपण्याचा प्रयत्न करतोय। काय नेमकं त्याची मागणी आहे किंवा काय त्याच्या मनात हे कळत नाहीये, मात्र त्याच्या एकंदरीतच अवस्थेवरून तो मनोरुग्ण असल्याचं दिसतोय। मनोज, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी अजून ताजे तपशील जाणून घेत राहू। तर दादरमधली आपण ही घटना पाहत होतो आणि निश्चितच या घडामोडीवर आपलं लक्ष असणार आहे।